नाशिकमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत। नाशिकमध्ये आपण पाहतोय महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत। खरं तर आज नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता मतदारांचा उत्साह कसा असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकमध्ये जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच रांगा सुद्धा लागलेल्या दिसतायत। खरं आहे, भगूरमध्ये ह्या मतदानाला सुरुवात झाली। आपण बघू शकतो की रांगा ज्या आहेत या इथं मोठ्या प्रमाणात आहे। मात्र अनेकांची नावं जी आहे ती या ठिकाणी सापडत नाही, त्यामुळे गोंधळ आपल्याला भगूर नगर परिषदेच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। स्वतः एक ज्या उमेदवार भाजपच्या उमेदवार होत्या त्यांचं सुद्धा नाव आपल्याला मतदार यादीमध्ये आढळून आलेलं नाही। त्यामुळे थोडासा जी काही बाचाबाची आहे ती अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये आणि मतदारांमध्ये या ठिकाणी होताना दिसतंय। खरं म्हणजे BLOंनी ही सर्व नावं शोधून या ठिकाणी नीटपणे त्यांना सांगितलं पाहिजे आणि कुठे नाव आहे हे दाखवलं पाहिजे। मात्र नवीन ज्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत त्या याद्यांमध्ये जुन्या आकडेवारीप्रमाणे कुठेही नाव दिसून येत नाही आणि त्यामुळे गोंधळ आपल्याला या ठिकाणी मोठा पाहायला मिळतो आहे। एकूण आता बघू शकतो की गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे। नुकतंच या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर यांनी सुद्धा मतदान या ठिकाणी केलेलं आहे। त्यांना सुद्धा हा घोळ या ठिकाणी होत असल्याचं समोर आलेलं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण नाशिकमधली ही दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये सध्या मतदानाला सुरुवात झालेली आहे, मात्र मतदार यादीमध्ये नाव सापडत नसल्यामुळे मतदारांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळते। त्याचबरोबर तिथल्या एका उमेदवाराचं नाव सुद्धा मतदार यादीत नसल्यामुळे त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ त्यामध्ये लक्ष घालून मतदारांना सहकार्य करावं अशीच अपेक्षा तिथले नागरिक व्यक्त करतायत। नाशिकमध्ये सध्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत। आज नगर परिषद, नगरपंचायतीसाठी मतदान होतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क आहे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। दरम्यान मतदार याद्यांचा घोळ हा नाशिकमध्ये पाहायला मिळालेला आहे, कारण अनेक मतदारांना आपली नावं सापडत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली आहे।